ओके. कालच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करताना डिफरंट टाईप ऑफ टॅक्झॉनॉमिक एड्स डिस्कस केले. त्या टॅक्झॉनॉमिक एड्समध्ये पहिला एड जो मी तुम्हाला शिकवला होता दॅट इज रिलेटेड विथ हर्बेरियम. हर्बेरियम नंतर दुसरा एड जो होता दॅट इज कन्सिडर्ड टू बी बॉटनिकल पार्क्स, झुलॉजिकल पार्क्स, त्यानंतर म्युझियम आणि त्यानंतर टॅक्झॉनॉमिक कीज. आता 11च्या चॅप्टरमध्ये जे लास्ट टॉपिक्स दिलेत त्या टॉपिकमध्ये एक टॉपिक तुम्हाला ॲडिशनल दिलाय दॅट इज कन्सिडर्ड टू बी बायोडायव्हर्सिटी अँड कन्झर्वेशन. आता बायोडायव्हर्सिटी आणि कन्झर्वेशन याला कन्सिडर करत असाल तर जेव्हा तुम्ही बायोडायव्हर्सिटीकडे येता तेव्हा बायोडायव्हर्सिटी इज कन्सिडर टू बी व्हेरायटी ऑफ लाईफ फॉर्म्स. या अर्थवरती जेवढे डिफरंट लाईफ फॉर्म्स तुम्हाला बघायला मिळतात दॅट इज कॉल्ड एज बायोडायव्हर्सिटी. आता एक आयडिया आहे बरं का की एखाद्या पर्टिक्युलर इकोसिस्टीममध्ये त्या बायोडायव्हर्सिटीची जेवढी कॉम्प्लेक्सिटी असेल आणि जेवढी डेन्सिटी असेल that particular complexity and density of the biodiversity is related with the health of an ecosystem. Related with health of ecosystem. याचा अर्थ असा की कोणतीही एखादी इकोसिस्टीम असेल तर त्या इकोसिस्टीम मध्ये जेवढे व्हेरायटी ऑफ ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट असतील ते सगळे व्हेरायटी ऑफ ऑर्गॅनिझम्स कॉन्ट्रीब्यूट करतात टू मेंटेन द हेल्थ ऑफ इकोसिस्टीम. आणि ही पर्टिक्युलर हेल्थ ऑफ इकोसिस्टीम मेंटेन करण्यासाठी जी स्ट्रॅटर्जी वापरली जाते दॅट स्ट्रॅटर्जी इज कॉल्ड एज कन्झर्वेशन. तुम्हाला माहिती आहे आता एन्व्हायरमेंट मधून बरेच ऑर्गॅनिझम जे आहेत ते एक्सटिंक्ट व्हायला लागलेत. मग जे ऑर्गॅनिझम्स किंवा ज्या स्पेसिस हळूहळू एक्सटिंक्ट होत आहेत तो पर्टिक्युलर लॉस ऑफ इकोसिस्टीम जो होतोय तो लॉस अवॉइड करणे. कन्सिडर करत असाल तर तो पर्टिक्युलर जो लॉस होतोय तो लॉस स्टॉप करणे किंवा यू कॅन से दॅट तो पर्टिक्युलर इकोसिस्टीमचा लॉस रिव्हर्स करण्याचा प्रयत्न करणे. याच्यासाठी ज्या स्ट्रॅटेजीज घेतल्या जातात त्याला कन्झर्वेशन म्हणतात. व्हॉट इज मीन बाय कन्झर्वेशन? कन्झर्वेशन इज कन्सिडर्ड टू बी द प्रिमेटिव्ह मेजर to avoid the loss of biodiversity, to stop the loss of biodiversity or to reverse the loss of biodiversity. बेसिकली जेव्हा तुम्ही कन्झर्वेशनला कन्सिडर करता तेव्हा कन्झर्वेशन्स मध्ये दोन पर्टिक्युलर स्ट्रॅटेजीज अप्लाय केल्या जातात. पहिला कन्झर्वेशन जो आहे तो त्याला इन सिटू कन्झर्वेशन म्हणतात आणि दुसरा कन्झर्वेशन जो आहे तो त्याला एक्स सिटू कन्झर्वेशन म्हणतात. इन सिटू कन्झर्वेशन याचा अर्थ जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्या ऑर्गॅनिझमला त्याच्या नॅचरल हॅबिटॅट मध्येच कन्झर्व करणे. जिथे तो ऑर्गॅनिझम राहतो तिथेच काही स्ट्रॅटेजी अप्लाय करून त्याला कन्झर्व करायचं. एक्स सिटू कन्झर्वेशन मध्ये त्या पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम्सला किंवा प्लांट्सला आपण उचलून आणतो आणि त्यांना आर्टिफिशियल हॅबिटॅटमध्ये किंवा ह्युमन केअरमध्ये ठेवतो त्याला एक्स सिटू कन्झर्वेशन म्हणतात. आता बायोडायव्हर्सिटी आणि कन्झर्वेशन या पर्टिक्युलर पॉईंटकडे जेव्हा तुम्ही येता तेव्हा एक गोष्ट आहे की आपण जेव्हा अर्थ प्लॅनेटवरती राहतो तेव्हा आपल्यासोबत व्हेरायटी ऑफ ऑर्गॅनिझम्स इथे राहतात आणि प्रॅक्टिकली इथिकल इश्यूजने कन्सिडर करत असाल तर कोणत्याही ऑर्गॅनिझमला हार्म करण्याचा आपल्याला अधिकार नाही. हा एक पॉइंट ऑफ व्ह्यू आहे की आपण कन्झर्वेशन केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट कन्सिडर करत असाल तर जो प्रत्येक ऑर्गॅनिझम या अर्थवरती राहतो तो प्रत्येक ऑर्गॅनिझम आपला स्पेसिफिक रोल प्ले करतो आणि जर तो ऑर्गॅनिझम या पर्टिक्युलर इकोसिस्टीम मधून निघून जात असेल, एस्केप होत असेल तर ऑफकोर्स त्याचा जो हार्म आहे तो तुम्हाला इकोसिस्टीम वरती बघायला मिळतो. ओके, मग हा एक छोटासा पॉईंट लक्षात ठेवा की बायोडायव्हर्सिटी अँड कन्झर्वेशन यात लक्षात ठेवताना लक्षात ठेवा की व्हेरायटी ऑफ लाईफ फॉर्म्स व्हॉट एव्हर इज प्रेझेंट दॅट इज कन्सिडर्ड टू बी यू कॅन से दॅट बायोडायव्हर्सिटी. एखादी पर्टिक्युलर इकोसिस्टीम असेल तर तिने इकोसिस्टीम स्टेबल ठेवण्यासाठी किंवा हेल्दी ठेवण्यासाठी त्या इकोसिस्टीम मधली कॉम्प्लेक्सिटी आणि डायव्हर्सिटी रिस्पॉन्सिबल असते. जेव्हा आपण ह्युमनला कन्सिडर करतो तेव्हा ह्युमन मध्ये आता तुम्ही कन्सिडर करत असाल तर इन्क्रीज होणारी पॉप्युलेशन, बरोबर आहे, आणि नेचरचं आपण करत असलेलो एक्सप्लॉयटेशन यामुळे यू कॅन से दॅट बायोडायव्हर्सिटी लॉस होत चालली आहे. आणि बायोडायव्हर्सिटी लॉस होण्यासाठी किंवा ती लॉस जी होते त्याला अवॉइड करण्यासाठी, स्टॉप करण्यासाठी किंवा रिव्हर्स करण्यासाठी आपण जी स्ट्रॅटेजी अप्लाय करतो दॅट इज कॉल्ड कन्झर्वेशन. कन्झर्वेशन नॅचरल हॅबिटॅटमध्ये करत असाल तर इन सिटू कन्झर्वेशन, ह्युमन केअरमध्ये करत असाल तर एक्स सिटू कन्झर्वेशन. आणि एक दोन पॉईंट्स लक्षात ठेवा की या जगामध्ये या अर्थमध्ये जे सगळे ऑर्गॅनिझम्स राहतात ते आपल्यासोबत अर्थ शेअर करतात. त्यामुळे एक गोष्ट आहे की इथिकल पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण कोणत्याच ऑर्गॅनिझमला हार्म करू शकत नाही. आणि एखाद्या पर्टिक्युलर इकोसिस्टीम मधून तो ऑर्गॅनिझम जर एस्केप होत असेल तर स्वाभाविक आहे त्या ऑर्गॅनिझमचा जो रोल असतो तो त्या इकोसिस्टीम मधला स्टॉप होतो आणि त्याचा अल्टिमेट इफेक्ट हा इकोसिस्टीम वरती दिसायला मिळतो. आता याच्यानंतर कन्सिडर करत असाल तर बायोडायव्हर्सिटी कन्झर्व करण्यासाठी बरेच पार्क्स डेव्हलप करण्यात येतात ज्याला बायोडायव्हर्सिटी पार्क म्हणतात. आणि बायोडायव्हर्सिटी पार्क या शब्दाचा अर्थ काय तर लेट अस सपोज कन्सिडर करा की एखादा असा एरिया आहे जिथे लाईफ नाही आहे. याला आपण कन्सिडर करू की एखादा बॅरन रॉक आहे
जिथे कोणताही प्लांट नाहीये किंवा एखादा पर्टिक्युलर बॅरन किंवा न ग्रो होणारा एरिया आहे, तिथे एखादी पर्टिक्युलर स्पेसिस येते आणि ती स्पेसिस ग्रो व्हायला सुरुवात करते आणि हळूहळू तिथे बायोडायव्हर्सिटी वाढायला सुरुवात होते. बायोडायव्हर्सिटी पार्क या पर्टिक्युलर पॉइंटकडे जेव्हा तुम्ही येता तेव्हा बायोडायव्हर्सिटी पार्क इज कन्सिडर्ड टू बी an ecological assemblage and ecological assemblage of self-sustaining species. ज्या सेल्फ सस्टेनिंग स्पेसीज आहेत त्या सेल्फ सस्टेनिंग स्पेसीज नॅचरली एकत्र येतात एखाद्या बॅरन रॉक वरती किंवा जिथे स्पेसीज एक्झिस्ट राहत नाही त्या पर्टिक्युलर एरियावरती आणि तिथे हळूहळू वेगवेगळे ऑर्गॅनिझम्स ग्रो व्हायला सुरुवात होते. असा जर एखादा एरिया सापडला तर त्या पर्टिक्युलर एरियाला आता गव्हर्नमेंट कडून प्रोटेक्शन प्रोव्हाइड केलं जातं. त्या एरियामध्ये तुम्हाला कोणत्याही प्लांट स्पेसीस ब्रोकन करण्याची परमिशन मिळत नाही, ग्रेझिंग करण्याची परमिशन मिळत नाही, फक्त टुरिस्ट पर्पजसाठी पण कोणत्याही स्पेसीसला हार्म करू नये ही केअर घेतली जाते. त्याला बायोडायव्हर्सिटी पार्क म्हणतात. महाराष्ट्रामध्ये कन्सिडर करत असाल तर महाबळेश्वर या पर्टिक्युलर एरियामध्ये जर तुम्ही गेला तर महाबळेश्वरमध्ये गुरेगार नावाचा एक एरिया आहे आणि त्या गुरेगार एरियामध्ये एक बायोडायव्हर्सिटी पार्क तयार केलाय. दॅट इज कन्सिडर्ड टू बी लेट उत्तमराव पवार बायोडायव्हर्सिटी पार्क विच इज लोकेटेड इन महाबळेश्वर. हे पण लक्षात ठेवा. मग नॅचरली ही प्रोसेस जी होते दॅट प्रोसेस इज कॉल्ड बायोडायव्हर्सिटी पार्क. मला महत्वाची गोष्ट सांगायची होती की बायोडायव्हर्सिटी पार्क जो आहे त्याची डेफिनेशन व्यवस्थित लक्षात ठेवा. इट इज अन इकॉलॉजिकल असेंब्लेज म्हणजे एकत्र येणे ऑफ सेल्फ सस्टेनिंग स्पेसिस आणि त्यांच्यापासून त्या बॅरन रॉक्स वरती लाईफ डेव्हलप होते. दॅट इज कॉल्ड एज बायोडायव्हर्सिटी पार्क. आता बायोडायव्हर्सिटी पार्क नंतर कन्सिडर करत असाल तर दुसरी आयडिया जी आपल्याला डिस्कस करायची आहे ते अबाउट सायंटिस्ट डिस्कस करायची आहे. ते पॉइंट्स मी तुम्हाला थोडे समजावून सांगतो. सर्वात पहिले सायंटिस्ट जे तुम्हाला स्टडीमध्ये दॅट इज कन्सिडर्ड टू बी लुका घिनी. लुका घिनी यांना कन्सिडर करत असाल तर लुका घिनी यांनी पिसा इथे सर्वात पहिलं फर्स्ट बॉटॅनिकल गार्डन डेव्हलप केलं. त्यामुळे कॉन्ट्रीब्युशन ऑफ लुका घिनीला कन्सिडर करत असाल तर पिसा इटलीमध्ये फर्स्ट बॉटॅनिकल गार्डन त्यांनी डेव्हलप केलं. तुम्हाला आठवत असेल मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण जेव्हा हर्बेरियम शिकत होतो तेव्हा हर्बेरियमची आर्ट डेव्हलप करण्याचं काम की जो प्लांट स्पेसिमन तुम्ही आणलाय तो प्रिझर्व करा, त्याला यू कॅन से दॅट माउंट करा एका स्पेसिफिक शीट वरती. ही आर्ट सुद्धा लुका घिनी यांनी डेव्हलप केली होती. दुसरं कन्सिडर करत असाल तर लार्जेस्ट बॉटॅनिकल गार्डन हा पॉइंट नीट पॉइंट ऑफ व्ह्यूने लक्षात ठेवा की लार्जेस्ट पॉइंट ऑफ बॉटॅनिकल गार्डन इज लोकेटेड इन क्यू इन लंडन आणि या बॉटॅनिकल गार्डन मध्ये नियर अबाउट 30,000 प्लांट्स आहेत. 30,000 डिफरंट टाइप्स ऑफ प्लांट्स आर प्रेझेंट आणि नियरली यू कॅन से दॅट 7 मिलियन्स ऑफ प्लांट स्पेसिमन जे आहेत ते प्लांट स्पेसिमन त्यांच्या हर्बेरियम मध्ये प्रेझेंट आहेत. ओके, मग फर्स्ट पॉइंट यू शुड रिमेंबर की लुका घिनींचे 2 कॉन्ट्रीब्युशन लक्षात ठेवा. पहिला पिसा इटलीमध्ये त्यांनी फर्स्ट बॉटॅनिकल गार्डन डेव्हलप केला आणि हर्बेरियमची आर्ट डेव्हलप केली. सेकंड लार्जेस्ट बॉटॅनिकल गार्डन जो आहे तो क्यू इंग्लंडमध्ये 30,000 प्लांट्स आणि 7 मिलियन प्लांट स्पेसिस त्यांच्या हर्बेरियम मध्ये प्रेझेंट आहे. नंतर तुम्हाला एक सायंटिस्ट जे आहेत ते सायंटिस्ट स्टडी करण्यासाठी दिलेत. दॅट इज कन्सिडर्ड टू बी डॉक्टर SP आगरकर. यांची बायोग्राफी फक्त मी आता समजावून सांगतो. नेक्स्ट सायंटिस्ट जे आपल्याला स्टडी करायचे ते डॉक्टर SP आगरकर. SP आगरकर यांना कन्सिडर करत असाल तर SP आगरकर यांचा जन्म मालवण या पर्टिक्युलर एरियामध्ये झाला. मालवणमध्ये जन्म झाल्यानंतर डॉक्टर SP आगरकर यांनी आपली BSc ऑनर्स आणि PhD ही पर्टिक्युलर जी एज्युकेशन होतं ते कम्प्लीट केलं. डॉक्टर SP आगरकर यांचं मेन कॉन्ट्रीब्युशन जे होतं ते वेस्टर्न घाट जो आपल्यामध्ये प्रेझेंट आहे जिथे सर्वात जास्त बायोडायव्हर्सिटी बघायला मिळते त्या वेस्टर्न घाटची बायोडायव्हर्सिटी स्टडी करण्याचं काम डॉक्टर SP आगरकर यांनी केलं. आणि ही बायोडायव्हर्सिटी स्टडी करत असताना ते एका अशा जेलीफिशच्या कॉन्टॅक्टमध्ये आले की जी पर्टिक्युलर जेलीफिश आत्तापर्यंत फक्त आफ्रिका रिजन्समध्ये बघायला मिळत होती आणि ती जेलीफिश त्यांनी इंडियामध्ये फाइंड आउट केली की इंडियामध्ये सुद्धा ही जेलीफिश बघायला मिळते. ही तशी स्ट्रॉंग अचीवमेंट होती की जी स्पेसिस फक्त आफ्रिकामध्ये बघायला मिळते ती इंडियामध्ये सुद्धा आहे हे शोधून काढण्याचं काम डॉक्टर SP आगरकर यांनी केलं. एक सायंटिफिक जर्नल दरवर्षी बाहेर पडतो. सायंटिफिक जर्नल, ज्या सायंटिफिक जर्नलमध्ये होणाऱ्या सगळ्या रिसर्च ज्या आहेत त्या मेन्शन केले जातात. त्याचं नाव कदाचित तुम्ही ऐकलं असेल, दॅट इज कॉल्ड नेचर. आणि नेचरमध्ये ज्यांचे सायंटिफिक जर्नल्स पब्लिश होतात त्यांना पुढे नोबेल प्राइजसाठी यू कॅन से दॅट रेजिग्नेशन मिळतं.
त्या सायंटिफिक जर्नल ऑफ नेचरमध्ये डॉक्टर एस पी आगरकर यांचं जे इन्व्हेन्शन होतं बायोडायव्हर्सिटीचं ते पब्लिश झालं. पुण्यामध्ये कन्सिडर करत असाल तर पुण्यामध्ये ARI इन्स्टिट्यूट आहे, दॅट इज कॉल्ड आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट. आणि आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट जी आहे ती डॉक्टर एस पी आगरकर यांच्या नावाने एस्टॅब्लिश करण्यात आली. आता डॉक्टर एस पी आगरकर यांना लक्षात ठेवत असताना मालवणमध्ये त्यांचा जन्म झाला. डॉक्टर एस पी आगरकर यांनी वेस्टर्न घाट्समध्ये जाऊन बायोडायव्हर्सिटी स्टडी करायला सुरुवात केली. त्यांनी अशी जेलीफिश स्टडी केली जी फक्त आफ्रिकामध्ये होती, ती इंडियामध्ये त्यांनी शोधून काढली. त्यांचं जे इन्व्हेन्शन होतं ते सायंटिफिक जर्नल नेचरमध्ये पब्लिश झालं. आणि पुण्यामध्ये जी आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट आहे ती ऑनर्ड आहे की त्यांच्या नावाने यू कॅन से दॅट इट वॉज एस्टॅब्लिश. हे 2-3 पॉईंट्स मला वाटते फर्स्ट चॅप्टरमध्ये जे आपल्याला कव्हर अप करायचे होते ते. पहिला पॉईंट मी तुम्हाला सांगितला बायोडायव्हर्सिटी आणि कन्झर्वेशन, त्याला रीड करा. बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन झाल्यानंतर लुका गिनी यांचे 2 कॉन्ट्रीब्युशन्स, बरोबर आहे. त्याच्यानंतर बायोडायव्हर्सिटी पार्क आणि त्यानंतर शॉर्ट बायोग्राफी ऑफ एस पी आगरकर. ओके, आता इथून पुढे आपल्याला या चॅप्टरमध्ये असणारी जी एक्झरसाइज आणि डू यू नो, त्यानंतर थिंक आउट, याचे जे क्वेश्चन्स आहेत ते डिस्कस करायचे. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करत असताना डू यू नोचे क्वेश्चन्स आणि त्या रिगार्डिंग क्वेश्चन्स डिस्कस करू. एकदा फक्त या टॉपिकला रिवाइज करायचं असेल तर सर्वात पहिले मी लिव्हिंग वर्ड, बरोबर आहे, आणि लिव्हिंगच्या प्रॉपर्टीज डिस्कस केल्या. फॉर एक्झाम्पल ग्रोथ, मेटाबॉलिझम, कॉन्शियसनेस, त्यानंतर सेल्युलर ऑर्गनायझेशन आणि इंटरॅक्शन्स. ते डिस्कस केल्यानंतर आपण टॅक्झॉनॉमिक एड्सकडे आलो. टॅक्झॉनॉमिक एड्समध्ये डिफरंट टाइप्स ऑफ टॅक्झॉनॉमिक एड्स आपण डिस्कस केले. आणि त्यानंतर आज डिस्कस केलेलं बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन, त्याच्याशी रिलेटेड बायोडायव्हर्सिटी पार्क, लुका गिनी, लार्जेस्ट बॉटॅनिकल गार्डन क्यू इन इंग्लंड, आणि डॉक्टर एस पी आगरकर यांची बायोग्राफी. आता उद्या आपण या चॅप्टरची जी एक्झरसाइज आहे ती एक्झरसाइज डिटेल बघण्याचा प्रयत्न करू. त्या एक्झरसाइज मधून गेला की तुम्ही त्याच्यावरती एक टेस्ट तुमची होईल आणि ती टेस्ट झाल्यानंतर मग आपण सेकंड चॅप्टर जो सिस्टमॅटिक्स ऑफ ऑर्गॅनिझम्स आहे त्याला सुरुवात करू. ठीक आहे, चलो, थँक्यू व्हेरी मच.